नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर क्रांती विठ्ठलराव मोरे, शिवाजी महाविद्यालय रेणापूर इथं इंग्रजी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नवरात्रीच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांच्यावरती आपल्याशी चर्चा करावी या निमित्तानं आणि त्यातले त्यात महिलांचा हा सण म्हणून जेव्हा बघितला जातो, महिलांकडे एक देवी म्हणून या काळामध्ये जे बघितलं जातं आणि खरंच जेव्हा स्त्रियांना अजूनही साधं आपण माणूसही म्हणू शकत नाही, माणूसही म्हणून घेत नाही आणि आजच्या घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत हे सगळं बघता आता आपल्याला पुन्हा एकदा नेमक्या आपण कोण आहोत आणि आपण नेमक्या कोणत्या दिशेने आपली स्वतःची वाटचाल करतोय या सगळ्या गोष्टींच्याकडे मला वाटतं थोडंसं डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मग नवरात्रीचा एक औचित्य साधून या सगळ्या गोष्टींच्यावरती आपल्याशी बोलावं या निमित्तानं नवरात्राच्या या 9 दिवसांच्यामध्ये छोट्या छोट्या विषयांच्यावरती मी आपल्याशी बोलणार आहे. सर्वप्रथम आपल्याला एक खरी ओळख निर्माण करून देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या सुद्धा अगोदर किंवा त्यांचा एक काय म्हणता केला या संपूर्ण स्त्री जातीलाच एक वेगळ्या पद्धतीचा खऱ्या अर्थाने चेहरा प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंना मी नमन करते. आणि जिजाऊंच्या बाबतीमध्ये मी जेव्हा जेव्हा जिथं भाषणांच्यासाठी जाते त्यावेळेला जिजाऊ म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त आपण स्वराज्य निर्माण करणाऱ्या किंवा ह्यांना काय म्हणतो आपण छत्रपतींना घडवणाऱ्या, संभाजींना घडवणाऱ्या एवढ्याच पद्धतीनं आणि त्यातले त्यात त्यांचे जेवढे काही आपल्याला ठराविक असे मुद्दे सगळ्यांच्याकडून ऐकले जातात तेवढेच मुद्दे आपण माहिती असतात आणि त्या पद्धतीनंच आपण जिजाऊंचा विचार करतो. पण नेहमी आणि वेगळ्या पद्धतीनं माझ्या मैत्रीण ॲडव्होकेट शैलजा मोळक आणि त्यांच्या मैत्रीण डॉक्टर लीना निकम यांनी एक पुस्तिका छोटीशी लिहिली होती आणि ती माझ्या वाचनामध्ये जेव्हा आली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसांच्यापासून जो चाललेला विचार होता तो मी प्रत्येक ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आली की जिजाऊ नक्कीच स्वराज्य जननी होत्या, जिजाऊ नक्कीच शिवबांची एक पूर्ण जडणघडण करण्यामध्ये महत्त्वाच्या होत्या. पण जडणघडण करणे म्हणजे काय? जडणघडण आणि पालनपोषण असे 2 वेगळे शब्द आहेत. आणि फक्त पालनपोषण आपण जेव्हा म्हणत नाही आणि जडणघडण असं म्हणतो तेव्हा त्या जडणघडणीच्या पाठीमागे काहीतरी भूमिका असल्याशिवाय असं कोणीतरी व्यक्ती कुणाच्या तरी आयुष्याची किंवा कुणाच्या तरी याची जीवनाची जडणघडण करू शकत नसतं. आणि म्हणून मग जिजाऊ समजून घेताना या विषयाच्या अनुषंगाने मी आज आपल्याशी थोडंसं बोलणार आहे. आणि माझा या सगळ्याचा पाठीमागचा उद्देश हा फक्त एकमेव आहे की आजही जेव्हा आपण स्त्री म्हणून घराच्या बाहेर पडतोय, स्त्री म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली भरारी हे करतोय, पण या सगळ्यांच्या पाठीमागं आपल्याला काही दिशा आहे का? कारण ही दिशा आपल्याकडे जर नसेल तर खऱ्या अर्थाने आपण एक ज्या पद्धतीनं दिशादर्शक होणं, मार्गदर्शक होणं आणि कुणाचं तरी आपल्या आयुष्यामध्ये जडणघडण करणं या सगळ्या गोष्टींच्याकडे आता आपल्याला थोडंसं डोळसपणे पाहण्याची गरज आहे. आणि त्या निमित्तानं मग माझ्या व्याख्यानाचं किंवा थोडंसं तुमच्याबरोबर जे मी बोलते त्या चर्चेच्या मध्ये मी जिजाऊंच्या बुद्धी प्रामाण्यवादाबद्दल बोलणार आहे. कारण नेहमी आपण जिजाऊंचा फक्त एक प्रकारे म्हणजे आदर तर आहेच आहे, आदर असल्याशिवाय आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीचे किंवा त्या व्यक्तिमत्वाचे ज्याला आपण म्हणूया की हे होऊ शकत नाही किंवा ते आपल्याला मार्गदर्शक वाटत नाहीत. आणि असं त्यांचं मार्गदर्शकत्व आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या नेमक्या कोण होत्या, म्हणजे फार थोर होत्या जसं आपण म्हणतो की आता अगदी एकेरी आपण नाव घेतलं तरी आपल्याला ती अवहेलना वाटते, परंतु त्यांचं नाव घेण्यापाठीमागची खरी भूमिका आपल्याला जर माहीतच नसली तर आपण त्यांचा एकेरी उल्लेख केला काय किंवा अगदी वेगवेगळ्या पद्धतीचा त्रिवार मुजरा आपण केला काय. आणि खऱ्या पद्धतीनं जर आपल्याला त्यांना आठवायचं असेल आणि आठवणीत कायमस्वरूपी ठेवायचं असेल, त्यांच्या माध्यमातून आपली जडणघडण करून घ्यायची असेल तर त्यांचे नेमके वैशिष्ट्य काय होते हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यांच्या ठळक वैशिष्ट्यांच्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद हा आपण कुठेतरी विसरत चाललोय असं मला वाटतं. मुळामध्येच बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्दसुद्धा खूप दिवसांनी आणि खूप वर्षांनी आपण ऐकत असू. कारण आपल्याला आत्ता सध्याच्या काळामध्ये एक जे वातावरण सगळीकडे निर्माण झाले की एक फॅड म्हणजे अमुक एक व्यक्ती आहे, तमुक एक व्यक्ती आहे, तमुक एक विचार आहे, अमुक एक विचार आहे, पण या सगळ्यांच्या पाठीमागे एक त्यांचा नेमका बुद्धिप्रामाण्यवाद काय होता, कशाच्या आधारावर आपण त्यांना श्रेष्ठत्व द्यायचं, कशाच्या आधारावर आपण त्यांना महान मानायचं, कशाच्या आधारावर त्या आपल्यापेक्षा इतरांच्यापेक्षा वेगळ्या होत्या हे मानायचं, हे मला वाटतं थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. आणि या काळातली स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक संपूर्ण कुटुंबाची आणि पर्यायानं समाजाची एक करविता म्हणून माझ्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीचा बुद्धिप्रामाण्यवाद येणं आता ही काळाची गरज झाली आहे.
कारण 1500, 1600 किंवा 400, 500 किंवा 100, 150 अशा कितीतरी वर्षापूर्वींच्याच कहाण्या, अशा कितीतरी वर्षापूर्वींच्या पर्यंतच्याच, ज्याला आपण म्हणतो की अगदी मग त्यांना डोक्यावर आपण घेऊन जे नाचणं आहे ते थोडंसं बंद करून त्यांना आपल्याला डोक्यामध्ये उतरावं लागेल. त्यांचे विचार आपल्याला आपल्या डोक्यांच्यामध्ये घ्यावे लागतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही सगळी चरित्र पुन्हा एकदा नीट चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावे लागतील. आणि त्याच अनुषंगाने थोडंसं मी आज तुमच्याशी बोलणार आहे. मुळामध्ये जिजाऊंचा जर या सगळ्या पद्धतीनं आपण जर थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर अतिशय, ज्याला आपण म्हणूया की करारी, आणि करारी म्हणत असताना मग कुठल्याही चुकीच्या गोष्टींना कसल्याही पद्धतीचा थारा न देणारी जिजाऊ, हे आपल्याला पहिल्यांदा त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल. की ज्या काळामध्ये एकीकडे परिस्थिती स्त्रियांना माणूस तर सोडा पण स्त्री म्हणून सुद्धा समजून घेण्याची नव्हती, एक क्षुद्र आणि त्याच्यापेक्षा सुद्धा अतिक्षुद्र अशा पद्धतीची जेव्हा तिची अवहेलना केली जायची, अशा काळांच्या मध्ये काळाच्या बरोबर न वाहत जाता, प्रवाहाच्या बरोबर न वाहत जाता, प्रवाहाच्या विरोधामध्ये आणि अगदी स्वतःच्या बुद्धिप्रामाण्यवादाला सगळ्यांच्या समोर ठासून सांगून तिथं उभं राहणारी जिजाऊ, मला वाटतं खऱ्या अर्थाने त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मग अंधश्रद्धा न पाळणाऱ्या जिजाऊ, कसल्याही पद्धतीच्या, ज्याला आपण माहिती आहे की त्या काळामध्ये अगदी सती जाण्याची प्रथा असेल, म्हणजे आपण म्हणतो सतीचा कायदा आला, नंतर बंदी झाली, अमकं झालं तमकं झालं, पण ज्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना त्याच्या मुळाशी जाऊन विरोध करण्याची गरज होती, कुठल्याही कायदा किंवा कुठल्याही या बाकीच्या गोष्टींना न जुमानता किंवा न मानता, आणि हे काम जिजाऊंनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून मग आपल्याला तिथे त्यांचा जो बुद्धिप्रामाण्यवाद आहे तो तिथे दिसतो. कारण जेव्हा आपण म्हणतो की कुणाचं तरी आपल्या जीवनामध्ये कुणाची तरी आपण सुद्धा जडणघडण करत असतो, अशा वेळेला एक आई म्हणून या सगळ्या गोष्टींच्यावरती एक ठामपणे आणि स्वतःच्या निर्णयावरती एक जर विश्वास असेल तर माणूस कशा पद्धतीने एक ठाम असा आपला निर्णय घेऊ शकतो. आणि त्याचं पहिलं आणि महत्त्वाचं मला वाटतं की त्यांच्या त्या सगळ्या याच्यामध्ये आहे. भरपूर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्यात म्हणून मी ते रिपिटेशन करणार नाही. त्यांनी छत्रपतींना कशा पद्धतीनं घडवलं, छत्रपतींना कशा पद्धतीची शिकवण दिली. मध्ये आपण माहिती आहे बरेचसे वादसुद्धा आपल्याला ऐकायला मिळाले, बघायला मिळाले. छत्रपतींचे खरे गुरु कोण, खोटे गुरु कोण, पण पहिली गुरु कोण हे आपण कुणीही अमान्य करू शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने गुरु म्हणजे ज्या काळामध्ये जे चाललंय आणि जे चुकीचं चाललंय त्याच्यावरती भाष्य करणारी नव्हे, ते जे काही होऊ लागले त्याच्या विरोधामध्ये स्वतःपासून बदल करून घेऊन या पद्धतीनं ठामपणे उभी राहणाऱ्या जिजाऊ, मला वाटतं खऱ्या अर्थाने त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादाचं पहिलं आणि महत्त्वाचं असं पाऊल तिथं त्यांनी उचललेलं दिसतं. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी छत्रपतींना दिलेली, नव्हे एकट्या छत्रपतींनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिलेली जी काही शिकवण आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आजच्या काळामध्ये जेव्हा एवढे सगळे अत्याचार आणि अन्याय होताना आपल्याला दिसत आहेत, तशा काळामध्ये स्त्रियांच्याकडे अगदी नजर वर करून सुद्धा बघण्याची कोणाची हिंमत न होणं, याच्या पाठीमागे सुद्धा एक अशी खंबीर स्त्री जिनं छत्रपतींना घडवलं, तिच्याकडे आपल्याला अगदी बघावं लागेल किंवा तिच्या त्या विचारांना आपल्याला त्रिवार वंदन करावं लागेल. कारण या अनुषंगाने एखाद्या संपूर्ण समाजाची जडणघडण एखाद्या वैचारिक पद्धतीनं करणं आणि तो विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. त्या काळामध्ये सुद्धा अगदी या पद्धतीचे आणि वाईट विचारांचे कुकृत्य करणारी माणसं नव्हती का? होती. परंतु या सगळ्यांना एक जरब बसवण्याचं काम मला वाटतं जिजाऊंच्या व्यक्तिमत्वानं ते केलेलं आहे. आणि म्हणून इथे सुद्धा आपल्याला त्यांचा जो एक वेगळा आणि एक वेगळा पैलू आपण म्हणूया त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, तो आपल्याला इथे बघायला मिळतो. म्हणून हा सुद्धा एक विचार आत्ता सध्याच्या काळामध्ये अतिशय लागू पडणारा हा आपल्याला तिथे बघावा लागेल. दुसरा आणि तिसरा, या सगळ्या विषयांच्या मध्ये विज्ञाननिष्ठ त्या किती होत्या. कारण आज आपण बघतोय की आपण सगळ्याच पद्धतीच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत. साधारणपणे सगळ्याच जणी आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहोत. किमान आपलं बेसिक जे आपण म्हणतो जे काही शिक्षण आहे ते आपलं सगळ्यांचं झालेलं आहे. आणि या शिक्षणाच्या नंतर सुद्धा जी एक वैज्ञानिक जाणीव आणि जागृती आपल्यामध्ये व्हायला पाहिजे होती, जो काही एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित व्हायला पाहिजे होता, मला वाटतं तो आजही झालेला नाही. आणि म्हणून मग पुन्हा एकदा कर्मकांड, म्हणून पुन्हा एकदा अंधश्रद्धा, म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना आपल्याला आता सामोरं जावं लागतंय. रोजच्या रोज वाढते जे काही हे सगळे हिंसाचार आहेत त्याच्याबरोबरीनंच वाढतं धर्मांधता, त्याच्याबरोबरीनंच वाढती अंधश्रद्धा, त्याच्याबरोबरीनंच वाढते ज्याला आपण म्हणूया की म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये इतकी पुसटशी रेषा असते ना
आपण कधी कधी श्रद्धा म्हणता म्हणता अंधश्रद्धेच्या नादी लागतो, कळत नाही. आणि अशा पद्धतीनं जर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू लागलो तर खऱ्या अर्थाने आपण छत्रपतींचे वारस किंवा जिजाऊंचे वारस आपल्याला स्वतःला म्हणून घेता येणार नाही. ज्यांनी कुठल्याच पद्धतीचे कर्मकांड केले नाहीत, ज्यांनी कुठल्याच पद्धतीच्या अंधश्रद्धा पाळल्या नाहीत, ज्यांनी अमावस्या पाळली नाही ना पौर्णिमा पाळली नाही. आणि याची सुरुवात आपण म्हणतो की एक आई म्हणून जिजाऊंनी त्यांच्यामध्ये ते रुजवलं. कारण माणूस जेव्हा एक जडणघडण त्याची जेव्हा होत असते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा खूप पगडा त्याच्यावरती असतो. कारण समाजामध्ये माणूस जगत असतो. माणूस आणि समाज एकमेकांचे अविभाज्य घटक आहेत. आणि समाजामध्ये जे काही चाललंय ते तुमच्या घरामध्ये सुद्धा जसंच्या तसं जर तुम्ही चालू दिलं आणि हे चालवायचं का नाही याच्या पाठीमागे स्त्रीची भूमिका, आईची भूमिका फार महत्त्वाची असते. ज्या घराघरांच्या मधून ही सगळी भूमिका एखाद्या स्त्रीला समजलेली आहे ती स्त्री नक्कीच याच्या विरोधामध्ये उभी राहते. आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या छत्रपतींना घडवणाऱ्या जिजाऊ. कारण त्यांनी कुठल्याही पद्धतीची अंधश्रद्धा छत्रपतींच्यापर्यंत येऊ दिली नाही आणि स्वतः त्याच्या बळी ठरल्या नाहीत. आणि म्हणून मग आपल्याला तिथे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा थोडा चांगल्या पद्धतीने समजून घ्यावा लागेल. आणि म्हणून मी नेहमी तो शब्द वापरणार आहे की इथे या सगळ्या गोष्टींच्या मधून त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद दिसतो. म्हणजे आपण म्हणतो बघा की नुसतंच नॉलेज घेतलं म्हणजे आपल्याला बुद्धी मिळाली का? नॉलेज आणि इंटेलेक्ट वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मग इंटेलेक्च्युअल लेवलवरती आपल्या या सगळ्या मिळालेल्या ज्ञानाचा, या सगळ्या घेतलेल्या शिक्षणाचा जर आपल्याला उपयोग करता आला तर खऱ्या अर्थाने ती एक खरी आदरांजली ठरेल जिजाऊंना. आणि जे नवरात्र आपण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरं करतोय तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा या पद्धतीचा एक करारीबाणा, एक बुद्धिप्रामाण्यवाद आपल्या प्रत्येकाला अंगीकारला जाणं हे फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने एक फक्त शेवटचा मुद्दा तुमच्याबरोबर बोलते की त्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्याच्या विरोधामध्ये स्त्रियांच्या बाजूनं भूमिका मांडणाऱ्या सुद्धा जिजाऊ आणि त्या अनुषंगाने ज्या काही नंतरच्या काळामध्ये घडलेल्या व्यक्तिमत्व आहेत त्यातले त्यात स्त्रियांना एक दिशा देणारी व्यक्तिमत्व आपण त्यांना म्हणूया, या सगळ्यांची पाळंमुळं आपल्याला कुठेतरी जिजाऊंच्या या सगळ्या कार्यकाळामध्ये दिसतात. त्यांचा प्रत्येक वेळेचा, मग तो राजकीय असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल किंवा स्वतःच्या मुलाला घडवण्याच्या मधला सगळ्या गोष्टी असतील, या प्रत्येक ठिकाणी ज्याला आपण म्हणूया की स्त्रीला फक्त स्त्री नाही, स्त्रीला फक्त पुरुषांच्या विरोधातली कुणीतरी नाही तर त्याच्या बरोबरीनं आणि पुरुषांच्याच फक्त बरोबरीनं नाही तर एक माणूस म्हणून तिच्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्यांनी त्या काळामधून अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अगदी व्यवस्थित पद्धतीनं छत्रपतींच्यापर्यंत सुद्धा तो दृष्टिकोन, पर्यायानं प्रजेपर्यंत सुद्धा, रयतेपर्यंत सुद्धा तो दृष्टिकोन बाळगण्यासाठीची जी काही परिस्थिती आहे, बाळगण्यासाठीचा जो काही विचार आहे तो सगळा त्या पद्धतीनं कसा रुजवला होता याच्याकडे सुद्धा आपली जी डोळेझाक होते ती आपल्याला करून चालणार नाही. आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने नवरात्र आपण साजरं करूया. रोज एका मला आवडलेल्या किंवा आपल्याला प्रेरणादायी असणाऱ्या, ज्यांचे खरे आणि जे विचार आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्या विचारांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा मी छोटासा एक प्रयत्न आपल्याबरोबर करणार आहे. याबरोबरच मी आज थांबते. उद्या परत दुसऱ्या एखाद्या स्त्रीचरित्राचं किंवा व्यक्तिमत्वाचं आपण थोडंसं विचार वेगळ्या पद्धतीचे जे तुम्हाला माहिती आहेत त्याच्यावरती आपण बोलत बसण्याची आणि तोच फापट पसारा. म्हणूनच आपण म्हणतो की या सगळ्या लोकांना देवाऱ्यामध्ये बसवायची थोडंसं आता आपण बंद करूया. त्यांना जरा देवाऱ्यातून बाहेर काढल्याशिवाय त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला समजून घेता येणार नाही. आणि त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेऊन ते आपल्यापासून, कारण आपण जेव्हा सगळ्या गोष्टी म्हणतो ना, शिवाजी पैदा हो लेकिन बाजूवाले के घर में, असं न होता आधी आपण घराघरांच्या मधून जिजाऊ होऊया. 100% नाही, 1001% असे सगळे छत्रपती आपल्याला आजूबाजूला वावरताना दिसतील. आणि त्या पद्धतीच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद.